ज्याची गरज तापवाडी कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा रान पुसासा 18 जण पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोक कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती ताळ मृदुंग श्रुती देका ताळ मृदुंग श्रुती देका ताळ मृदुंग श्रुती देखा ताळ मृदुंग श्रुती देखा भया माझ्या दंडवत माझ्या दंडवत भया माझ्या दंडवत भया माझ्या दंडवत हे प्रभाल बल करू गलनाथा प्रथम नमन करू गणनाथा 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 नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुले चौपाळण्या बली वरी वैसोपावली श्री गुरूंची जयांची केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ज्याचे गरज ताप वाढी कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा रान पुसासाचो 18 जण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ट्रबल कमी करा. आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराई यांचा भाद्राबादकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचं नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल थोडा स्वराचा आवाज असून कमी करायचा. आणि म्हणून भाद्राबादकर आलेली सर्व साधक मंडळी बस आता इथं आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबारायांचा. कोणाचा माय? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका. त्याचं कारण असं आहे, भाद्राबादकर आलेली सर्व साधक मंडळी कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही बरं. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. ऐकता का? कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादे तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादे तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. भाद्राबादकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, जरा जवळ घ्या कोणीतरी, 1 तास फक्त. कोणीतरी शहाणं म्हणून बस त्यांच्याजवळ. हा बस बस बसू दे बसू दे त्यांना. थोडे पांघरा करा त्यांचं जरा. हा सर तिकडे. ए लाल बहादूर. हा बस ऐक. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल माझी अपेक्षा करतो मी. भाद्राबादकर मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी जरा तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. संतांची भाषा ऐकूया. महाराज म्हणतात भाद्राबादकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन चांग ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप, ओ या अंग हरी रूप, हरी रूप. जरा टाळी वाजवा जरा मस्त पैकी जरा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात गडेओ, माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होता येतं, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे.
एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. ऐकूया जरा तुकोबारांचा काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, पण ज्याची गर्जना करणारा, ज्याचे पोवाडे गाणारा असा जो भगवत भक्त आहे, असा जो नामधारक आहे, त्या नामधारकाची, त्या वैष्णवाची ताकद सांगतात तुकाराम महाराज. ज्या भगवत भक्ताने देवाच्या नामाची गर्जना केली, ज्याने पोवाडे गायले, सांगावं तुकाराम महाराज काय सामर्थ्य आहे त्या भगवत भक्ताचं. कळी काळ पाया पडी, जो जगाला खाणारा काळे, अशा भगवत भक्ताच्या तो काळ पाया पडतो तुकाराम महाराज म्हणतो. बरोबर काव तुकाराम महाराज. पण ज्याची गर्जना करायची, ज्याचे पवाडे गायचे, त्या देवाचा परिचय सांगा ना, तो कुठं राहतो. तुकाराम महाराज परिचय देतात, तो देव कुठला आहे. तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा म्हणतात बरं का तुकाराम महाराज. राणा या शब्दाचा अर्थ आहे राजा. तो हा पंढरीचा राणा, पंढरपूरच्या मालकाचा परिचय दिला. आणि तुकाराम महाराज म्हणतात, बहादरा बातकर. ते बहादरपूर येतं कधी कधी, तिकडं जावं लागतं ना आपल्याला. आपल्याला सगळेच पूर येतात, सगळे बाद येतात. ऐकता का. महाराज म्हणतात, मी सांगतो म्हणून नका ऐकू. पुसा विचारा. कोणाला. सहा म्हणजे नाही माहिती तुम्हाला, नाही माहिती. जरा शास्त्री महाराजांना विचारू आपण, काल त्यांच्या मुखातून कीर्तन ऐकलं. सहा म्हणजे 6 शास्त्र. कोण कोण. 6 चौ म्हणजे 4 वेदाला विचारा, आणि 18 जण म्हणजे 18 पुराणाला विचारा. महाराज म्हणतात पुसा 6 चौ 18 जण. बरोबर. पण का हो तुकाराम महाराज, आम्हाला नाही गर्जना करता आली, नाही पोवाडे गाता आली. सोपी काही साधन आहे का आम्हाला जी करता येईल आमच्या जीवनात. महाराज म्हणतात, देवाचं चिंतन तर कला चिंतिता जयाशी, पण चिंतनाचं फळ सांगा. भुक्ती मुक्ती कामारी दासी, भुक्तीनाम भोग मुक्तीनाम मोक्ष, असं ज्या साधकाला प्राप्त होतं. तुकाराम महाराज आता एक पर्याय विचारतो आम्ही, आम्हाला वैकुंठाला जाता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाला जरी जायचं असेल तर वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आता ऐका, जेवढा सरळ ताकदीनं हा अभंग ऐकला तेवढा रिटर्न ऐकायचं बरं का. मांडी घालून जेवढा पिल्लू बोलू नको, तुला कटाळ आला तर भली निघून जाय, काय टेन्शन घेऊ नको, माझी बनवू नको. ऐकता का. जेवढा सरळ ताकदीनं हा अभंग ऐकला तेवढा रिटर्न ऐकायचा. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं बरं का. आजच्या कीर्तनात एवढा तुकोबाराचा हा अभंग जरी पाठ झाला तर आजचं कीर्तन सफल झालं आपलं, असं समजून घ्या. एवढा हा अभंग जरी पाठ झाला तरी. नाही तर बसा कीर्तनकाराच्या घरी गेले चोका काढीत, मग नाही सफल व्हायचं आपलं, धन्य नाही व्हायचं कीर्तन. जरा रिटर्न, चला रिटर्न. तुका म्हणे ज्याच्या नावे. रिटर्न चाललो आपण बरं का. आता सरळ आहे तेवढाच पाठ, रिटर्न आहे तेवढाच मुखाला आपल्या पाठ असला पाहिजे मस्त पैकी. तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे, भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयासी. पुसासाच वाठरा जना तुहा पंढरीचा राणा, कळी काळ पाया पडे ज्याची गरज तापवाडी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पस परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज अधिकृण संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र भाद्राबाद. गेली 35 वर्षाची परंपरा आहेत आपल्या नामयज्ञाची, या उत्सवाची. आजचा 6वा दिवस आहे. उद्या जागराचा दिवस. आदरणीय आमचे अमोल महाराज बडा, खूप गोड आवाज आहे. आणि काल्याचं कीर्तन शांतीब्रह्म आमचे समाधान बाबा रिंगणगावकर. तुम्हाला 2 दिवस झाला की करमणार नाही बरं का भाद्राबाद. आता आपण माहेरात आहे असं समजा. काला झाला का सासरी जायचे. सासरातला किती आनंद असतो आपल्याला नाही माहिती, ज्यांना माहिती. आपल्याला काय माहिती, आपल्याला ते म्हणेप्रमाणे येडीला माहेर सारखं सासरा. आपल्याला काय माहिती त्या माहेरातला आनंद, माहेरातला आनंद त्यांना माहिती. 6 दिवस इथं संतांच्या दारात
माहेरात संतांबद्दल ऐकायचं, देवाबद्दल ऐकायचं. आनंद आहे, आनंद आहे. तुम्हाला काला झाला की करमणार नाही. पहा तुम्ही, काल्याच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी कोणी म्हणणार नाही हरिपाठाला चला, कीर्तनाला लवकर या, 7 ते 9 कीर्तन आहे. काकड्याला म्हणणार नाही तुम्ही या लवकर काकड्याला, कोणी म्हणणार नाही. जेवायला चला हे सुद्धा कोणी म्हणणार नाही आपल्याला. आता 7 दिवस किती मजा आहे हो. आपलं काय नाव आहे कोणाला माहिती नाही, माऊली घ्या, माऊली घ्या. हा, तुम्ही सोहळ्यामध्ये किती आनंद असतो. तुम्ही घरी गेले हो म्हणा बरं माऊली घ्या असं म्हणा ना. माऊली घ्या नाही गिळा. हा प्रपंचातला अनुभव आहे. परमार्थातला आनंद लय आगळा वेगळा. आज 6वा दिवस आणि म्हणून ज्या महात्म्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ता करता, या उत्सवा करता, सद्गुरू गंगागिरी महाराज, परमपूजने सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू रामगिरी महाराज, आम्ही ज्यांच्या घरी गेलो, मला काकांचं नाव माहिती नाही. मयूर बाबा, आपण पोपट बाबांच्या घरी गेलो. आम्ही काही काळ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या तीरावर ज्या माऊलीने आम्हाला आसरा दिला, आमचे गायकवाड माऊली, नागपुरी भाषा असायची त्यांची, नागपुरी भाषा असायची. एखाद्या पोराबद्दल जर राग आला ना तर मग त्यांच्या शिवाय ऐकायचे तुम्ही. हा 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 शले पोट्टे, हा जमलं जमलं, शले पोट्टे ऐकते नाही. पण दादा, या महापुरुषांनी साधकांकरता भरपूर ठेवा करून ठेवला. आम्ही आज महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलो ना, श्रावण महाराजाचं नाव, तर आम्हाला गायकवाड माऊलीला कधी विसरता येणार नाही आमच्या जीवनामध्ये. ज्या काळामध्ये, संघर्षाच्या काळात जो माणूस साथ देतो ना, त्या महात्म्यांना, त्या माणसाला कधी विसरायचं नाही माणसानं. भले आपल्याला आज चटाई येतं. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये आदरणीय आमचे रमेश महाराज गांगुर्डे, आम्ही सगळे एकत्र होतो मधुकरीचे. आबा महाराज, संदीप महाराज, तुम्हा सगळ्यांना परिचय आमच्या जीवलगाचा. इंदोरीकर महाराजांच्या काही काळ सोबत राहिली श्रीहरी महाराज शेळके, फार लवकर सोडून गेला तो मित्र आम्हाला. असे सर्व मित्र कंपनी आम्ही ज्या आश्रमात राहिलो, गायकवाड माऊलींच्या आश्रमामध्ये आल्याबरोबर मला फोटो दिसला, खूप छान. गायकवाड माऊलींची आपल्याला मार्गदर्शन आहे, आपल्याला आशीर्वाद आहे. त्या उत्सवा करता गेली 35 वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून आजचा आलेलं सेवेचं युग संपूर्ण ग्रामस्थ मंडळी तथा आदरणीय आमचे याच गावातील अत्यंत महाराष्ट्रातील गोड कीर्तनकार आदरणीय आमचे मयूर महाराज आणि आदरणीय आमचे चोपदार शिवाजी दादा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथी करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे 7 मृदंग सेवक हरिभक्त परायण आमचे धीरज बाबा, पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट, मी बोलून गेलो दादा, ज्या काळामध्ये आम्हाला राहण्याकरता जशी गायकवाड माऊलीने जागा दिली, तसं या परिसरामध्ये आल्याच्या नंतर या काकडवाडीला आलं की आमच्या बाबासाहेब महाराजांचं आठवण येते आम्हाला. असं श्रावण महाराजाला 50,000 देतील कोणी बी, जात नाही. तसं मी नाही जात, नाही मी आपल्या डोक्यात आले जात नाही, म्हणजे तारीखच घेत नाही म्हणून बरं का. नाही घेतल्यावर जावंच लागत, आणि नाही गेल्यावर काय फळ भेटत ते मी ऐकलेलं आहे, मी भोगलेलं की. आज तर महाराष्ट्र, पण ज्या काळामध्ये संघर्षाच्या काळात ज्यावेळेस समाज स्वीकार करत नाही ना, आणि जी माणसं, मी मग सांगून गेलो, लक्ष्मी मातेच्या प्रांगणात या परिसरात भरपूर कीर्तनं केली. आदरणीय बाबासाहेब महाराज गायकवाड गोड कीर्तन करतात. निवृत्तीरायांची कृपा आहे, त्यांच्या कंठावर खूप गोड आवाज आहे. भजन सम्राट, अत्यंत गोड मूर्ती, लहानपण कीर्तन महान ओंकार महाराज, तुम्हाला दंडवत करतो. मयूर महाराज आहेत, अत्यंत ज्ञानाने वयाने फार मोठी, आपल्यापेक्षा फार मोठी शास्त्रीजी कानिपनाथ महाराज, तुम्ही ज्यांचं काल कीर्तन ऐकलं, शास्त्रीने दंडवत करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा शास्त्रींकरता. खरं तर त्यांना फार मोठं तिथे संस्थांची जबाबदारी आहे, पण तुमच्या प्रेमापोटी हे सगळे येतात बरं का ज्ञानेश्वरीच्या पारायणाला. फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर. विनेकरी महाराज असतील, माझ्या संगतीला आलेले आदरणीय आमचे बाचे जावई गोड कीर्तनकार योगेश महाराज गोडसे, तुळशीवाल्या मावशी तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत, आई तुम्हाला दंडवत करतो.
माझ्या भावानं तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, माझ्या धीरज महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सगळे साधक एकदा जोरदार टाळ्या ज्या साधकांकरता. आणि अत्यंत महाराष्ट्रातील एक साऊंडच्या बाबतीमध्ये एक उदयाला नावाला आलेली एक नावे आदरणीय आमची रवी भाऊ, भाऊंना दंडवत करतो. टाळी वाजूया मस्त, खूप छान. जसा एखादा हिरो सेलिब्रिटी असतो, जशी एखादी हिरोईन सेलिब्रिटी असते, तसं साऊंडच्या बाबतीमध्ये सेलिब्रिटीच्या यादीत नावे आमच्या रवी भाऊंचं. खूप छान. आदरणीय आमचे बबनदाजी, आलेली सर्व पेटी मास्तर तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ऐकूया जरा मस्त बाकी 1 तास. 9 वाजता थांबायचं आपल्याला, कारण पुढे बहुत हम हे मानवी जीवन मिळालं. अभंगाचं पहिल्या चरणात यायचे आपल्याला. ऐका जरा, बोलू नका पण, फक्त मला विक्षेप चालत नाही, थोड्या वेळ शांतता ठेवा. हे मानवी जीवन मिळालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. माधरामात करा, आपल्याला मिळणार नाही. जरा प्रमाण ऐकूया, सगळ्यांच्या प्रमाण पाठी, पण त्या प्रमाणाचा अर्थ जरा कळून घ्या. नरदेय दुर्लभ जाण पाठी म्हणा. शतवर्षाची, ज्याच्या ज्याच्या पाठ असेल त्यांना म्हणत चला मस्त बाकी. शतवर्षाची गणना. पण ऐकता का, महाराज म्हणतात त्यामध्ये दुःख. दुःखाची व्याख्या माहिती ना आपल्याला, जरा चेहरा तसाच झाला पाहिजे तेव्हा त्या दुःखाची व्याख्या कळेल. त्यामध्ये दुःख, यातना, आणि मग तुम्ही आठवा. इथं परमात्म्याला आठवून घ्या, त्याचं भजन करून घ्या. बोलू नका म्हणा पाठीमाग कोणी असेल. हे जीवन दुर्लभ आहे, मिळालं, भाग्याने मिळालं. महाराज म्हणतात भाग्य आली ती मनुष्य देहा. तुम्ही आपण भाग्यवान आहे की या मनुष्य देहाला आलो, या जीवनाला आलो. पण आयुष्य खूप कमी. कोणाचं कधी काय आयुष्य संपून जाईल सांगता येत नाही. सकाळी झोपेतून उठलो ना आपल्याला एक झोप मोडून जाईल, झापड निघून जाईल, अशी बातमी ऐकायला मिळाली आपल्याला. या महाराष्ट्राचे लोकनेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कशी घटना घडली, प्रत्येकाच्या हृदयाला हळहळ लावून गेली ती घटना. त्या घटनेत आपल्याला जायचंय बरं का. म्हणजे आता ही फक्त विमानात बसलं हे कारण झालं, पण मृत्यूची काळ वेळ ही तर ठरलेली प्रत्येकाची. मी तुमच्या सप्त्याला आलोही नसतो. परवाच्या दिवशी माझी यारी होऊन गेला असत, लय भाग्यवान ठरलो असतो मी. पण नाही येऊ देत मरण या गादीवर तो देव. काय सांगा, या गादीवर मरण आलं तर किती भाग्यवान समजायचं स्वतःला. पण चला, आयुष्य खूप कमी आहे आपल्याला. जसं महाराजांचं प्रमाण किती गोडे, 8 जरा सगळ्यांनी बरं का. एकदा की तुम्हाला काळ घेण्याकरता आला, तुमचा मृत्यू जवळ आला, तुम्ही किती मोठी, तुमच्याकडे किती पैसा आहे, काय कामाला येत नाही तुमचा पैसा. मग तेथे न चले काय, मग तेथे न चले काय, सत्ता संपत्ती राहील कायचे काय, सत्ता संपत्ती राहील काय, पुढे संचित जाईल काय, पुढे संचित जाईल काय, तुका म्हणे तई अमोल्या, जव काळासे दूरे गेला, जव काळासे दूरे गेला, तुका म्हणे तई अमोल्या, जव काळासे दूरे गेला, जव काळासे दूरे गेला. आयुष्याचे श्वास संपले ना, ऐकता का. महाराजांचं प्रमाण किती गोडे, ऐका जरा, कळेल आपल्याला. आपण रावण कोणी पाहिला नाही, पण श्रीमंती ऐकली रावणाची. पण नेते तर पाहिले आपण आता डोळ्यानं आपल्याला. किती श्रीमंती आपण फक्त ऐकायची. आपण काय त्याच्या भानगडीत पडायचं. मग ते न चले काही सत्ता. अख्ख्या महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्याकडे होती, मुख्यमंत्री पद म्हणजे काय सत्ता. कोण साधा की कानू भाई एवढ्या कीर्तनात घंटी वाजू राहिला, कीर्तनात मला मागे का बर जाऊ दे. मग ते न चले काही सत्ता, संपलं. सत्ता संपदा किती असेल आपल्याला माहिती का. आपल्याला फक्त घोटाळे ऐकायची माहिती सवय.
फक्त माहिती ना आपल्याला, पण ते किती काय माहिती नाही ना. सत्ता संपदा राहील ठाईचे आणि पुढे संचित जवळ काही तुका म्हणे तई यमाचं निमंत्रण आलं का दादा इथं सगळं सोडून जायचं. तुम्हालाही माहिती महाराष्ट्रभर जसं श्रावण महाराज लय पैसे घेतो हे सगळ्याला माहिती, पण दादा मी पैसे घेतो सगळ्याला माहिती. बरं मोठं व्हायला लागलं का चर्चा होती मग बाबासाहेब बाबा 21 घेतो 41 घेतो मी. तेवढा प्रवास आहे करावा लागतो, पण त्या घेण्यामध्ये काहीतरी मी माझं आयुष्यातलं पोपट बाबा आयुष्य खूप कमी मला कमी म्हणजे मी आता 37चा झालो, मला राहिलीच किती मरायला आता. काय म्हणशील तू 37चा झाला तरी मराठी भाषा करू राहिलो आम्ही, 80 झालो तरी वर्गणी द्याय ना, सप्त्यात वर्गणी द्याय ना आम्ही, तू तर 37ची भाषा करू राहिला. तुमच्या आशीर्वादाने एकच संकल्प केलाय, संत निवृत्तीनाथ देव आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबा आहे तुकोबा आहे अशा गोड संतांचं मंदिर बांधून टाकायचं. याच्या पलीकडे काय करायचं दादा. मी तरी कुठं घेऊन जाणार आहे तुमचे पैसे, नेता येईल किड इकडं चांगलं कार्य करत राहा. इथं किती कोटीचा बंगला बांधला म्हणजे लोक त्याला दंडवत करणार आहे, पण इथं छोटस मंदिर बांधा लोक दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 दादा आयुष्य खूप कमी आहे, जरा प्रमाण ऐकायचे आपल्याला, प्रमाण ऐकायचे आपल्याला. ऐकता ना एक प्रमाण ऐकलं आपण, नरदेह दुर्लभ जाना. मी खाली जाऊ का काय टेन्शन ऐका मस्तीत कीर्तन करायचं का. आता काल वेदांत ऐकला आपण शास्त्री महाराजांच्या मुखातून, मी काय एवढं वेदांत मांडणार नाही, सरळ सरळ मस्त खूप छान ऐकूया. ज्ञानोबारायांनी बरोबर ज्याच्या ज्याच्या बुद्धीला दिलेली कला आहे वा खूप गोड. त्यांच्या स्वभावाकडे पाहिलं तरी वाटतं की प्रसन्न आहे आपण. आणि असू द्या असा चेहरा, आपल्याला कोणी पाहिलं तरी आपला चेहरा पाहिला तरी कोणाला तरी समाधान वाटलं पाहिजे असा चेहरा असा. नाही तर काही लोकांचा चेहरा पावा हसते ते हसती नाही रडती नाही, गेले का ते कळती नाही, म्हणजे झोपी 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 हो. चेहरा असा असा आपला प्रसन्न, आपल्याकडं कोणीतरी पावन समाधानी व्हावं. नाही तर काहीचा चेहरा फोडीली गवरी फोडीली गोवरी फोडीली गोवरी फोडीली गोवरी ऐसे दिसे तोंडावरी जैसे दिसे तोंडावरी कैसे दिसे तोंडावरी कैसे दिसे तोंडावरी दिसे तोंडावरी जैसे दिसे तोंडावरी फोडीली गवरी. थोडा हास्य झाला तर थोडा हसून घ्या आणि मन मोकळ्यापणानं हसा. जो मोकळ्या मनानं हसतो तो मोकळ्या मनाचा असतो, जो गालातली गालात असतो पक्क्या आतल्या गाठीचा असतो. हसून सुद्धा मोकळं घ्या मस्त पैकी. इथं काय नाही, इथं कधी चमक येईल कधी उचकून जावं लागेल काय खरं नाही बरं का दादा. असंच काव पाटील बसा बसा बस बस बसू दे काय ताण बसू दे बस. ते प्रमाण कधी म्हणायचं या रे या रे, हा मग यांना सांभाळून घ्यावं लागलं ना आपल्याला. या ते बलते नारी नर. ऐका 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 प्रमाण ऐकायचं आपल्याला. दुसरं आयुष्य मिळालं भाद्राबादकर पण खूप कमी. अल्पायुष्य मानव शत गणिले ते अर्ध रात्र. आता ऐका जरा पुढे त्याचा अर्थ. मध्ये बालत्व पिढा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पायगा. इथं भजन करता आयुष्य लय कमी, म्हणून इथं भजन करून घ्या. इथं टेन्शन नका घेऊ कोणाचं बरं का. काय कोणाचं टेन्शन नका घेऊ. लोक आजच्या दिवस स्टेटस होतील उद्या विसरून जातील. लता दिदी या भारताच्या गायन कोकिळा होत्या भारताच्या, विसरून गेले लोक. इथं काय कोणाचं टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेता आलं तर भजनाचं घ्या. भजनाचं टेन्शन घ्या. टेन्शन काय घेता इथं कोणाचं. आपल्याला सगळ्यांना एक वाक्य माहिती आहे भाद्राबादकर, आपण रोज ऐकतो ते मोबाईलला कोणाच्या ना कोणाच्या मुखातून शास्त्रीजी मयूर बाबा. इथं किती चांगलं जीवन जगा बबंदाजी ऐकता ना. इथं किती चांगलं जीवन जगा 50% लोक आपल्या विरोधातच वाक्य ऐकतो ना. मी तर काय कोणाचं टेन्शन घेता. टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन फ्री राहायचं. नाही ते जो पाहतो टेन्शन मध्ये. सासूनं अपमान केला सुनानं तळेत उडी हाणली, टेन्शनच आहे तिला. सुनानं अपमान केला सासूनं पिशवी भरली चालली लेकीच्या दारात. काय लेकीच्या दारात जायचं नाही, लेकीच्या दारात सुनावरून राग भरून अजिबात जायचं नाही.
लेकीच्या दारा जायचं स्वाभिमानानं जायचं ताई. बापानं अपमान केला पोराचा, पोरानं औषध पिऊन घेतलं. पोरानं अपमान केला बापाचा, बाप तीर्थयात्रेला निघाला. अशा किती तीर्थयात्रा केल्या म्हणून फळ भेटलं आपल्याला. इथं टेन्शन नाही घ्यायचं. दादा ताई एक वाक्य ऐका जरा. सासूनं अपमान केला, जरा मंदिरात जा. जा ऐकाल का? सुनेनं अपमान केला ताई तुमचा, तर जरा मंदिरात जा. दादा पोरानं अपमान केला तर बापानं जरा मंदिरात जा. बापानं अपमान केला तर पोराने मंदिरात जा. भले मंदिरं वाटून घ्या, गावात भरपूर मंदिर आहे. हा मग एक मंदिर थोडी आहे ना, 4 मंदिरात जा आणि त्याच्याशी जाऊन जरा भांडा मस्तीत. कोणाशी बोला? हा कोणाशी? असा मस्त बघ, त्याच्याशी जाऊन जरा भांडा. नाथ महाराजांच्या भाषेत तर भांडाल. हरी बोला भांडता, हरी बोला हसता खेळता, हरी बोला. त्याच्याशी जाऊन जरा भांडा. ताई जनाबाई भांडल्यात ना, ऐकायचं जरा जनाबाईचं भांडण. बर बर, पण भांडत असताना थोडी साधना असावी बरं का जीवनात. म्हणजे काय? गुरु असावा, गळ्यात माळ असावी तुळशीची, भजन असावं, मग त्या साधनेनं भांडावं. गुरु नाही, माळ नाही, मग भांडायला गेला तर देव हानील बरं का मंदिरात. येऊ देणार नाही बाद्राबाद कर देव मंदिरातून. चवयुगाचा भक्त नामा आणि पाठीमागे डोळे झाकून 4 युगाची साधनं होती. हा 4 अवताराची साधनं होती. म्हणून जरा देवाशी भांडताना मस्तीत भांडल्या जाणार बाई. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला जरा टाळी वाजूया. ऐकूया जनाबाईचा संवाद हैदराबादकर. ऐकूया काय भांडण आहे जनाबाईचं. हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रीत भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. टाळी वाजवा. जरा मस्तीत भांडा. किती गोड भांडण होतं जनाबाईच. पण भांडण तेवढं गाणं आहे तेवढं गोड होत. जात्याच्या मुखी घाल दे ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने
मला विठ्ठला काय बाऊने. मस्तीतलं भांडण करा मस्त. जरा हृदयाचे ठोके डॉक्टरने जरा तू ECG काढले म्हणून तो म्हणे थोडे ठोके कमी पडा. त्याच्यामुळे जरा गायला अशी हिंमत जाऊ द्या, देह जावं आता राव. भजनानं ठोके तर वाढतील आणि एकदा कमी होऊन जातील. मग तर काय डोक्याला टेन्शन घ्या. दादा ऐकता का, अर्ध्या तासाच थांबायचंय आपल्याला. मी अभंगाचं एक प्रमाण जरी कळलं तर बस झालं आपल्याला. देवाशी भांडता भांडता जरा मस्तीत म्हणा, प्रभू हो प्रभू तुम्ही माझी आहेत ना, असं म्हणा देवाला. भांडण किती वेळा असतं माहिती ना आपल्याला. आपण का सगळे ब्रह्मचारी थोडी. नवरा बायकोच्या भांडणाला काय लागत नाही, झालं झुपलं भांड किती 5 मिनिटं, कारण नंतर उपस भूक लागली ना झालं गोड. ते लबाड भांडण राहतं ते. देवाशी भांडता भांडता जरा मस्तीत म्हणा, प्रभू हो प्रभू तुम्ही माझे ना, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. ओ प्रभू मस्तीत म्हणा बरं का जरा. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. असं मस्तीत म्हणा, प्रभू मेरा नाथ तू है, नहीं मैं अकेला, मेरे साथ तू है. असं म्हणा जरा, मंदिरात जाऊन देवाला म्हणा, नहीं मैं अकेला, मेरा नाथ तू है. असं जरा मस्तीत म्हणा मस्त देवाला. मस्तीतलं भांडण करा मस्त प्रेमानं म्हणा, का हो देवा आम्ही तुम्हाला शरण आलो, आमचं जीवनच धन्य झालं. असं मंदिरात जाऊन म्हणा, आम्ही भजन केलं ना धन्य झालं. तेरी शरण में आके मैं धन्य हो गया, तुझको अपना बना के मैं धन्य हो गया. का हो जन्मों की प्यास थी हो प्रभु संपन्न हो गया, तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. या सगळ्या गोष्टी का करून घ्यायच्या दादा. त्याच्याच मस्तीत भांडता भांडता जर भजन करून घेतलं तर त्या भजनाच्या आनंदात सासूनं केलेला अपमान निघून जाईल, सुनानं केलेला अपमान निघून जाईल, बापानं केलेला अपमान निघून जाईल, पोरानं केलेला अपमान देवाची मस्तीत बोलता बोलता निघून जाईल आणि आपलं आयुष्य भजना करता शिल्लक राहील. माझ्या दादा आयुष्य खूप कमी आहे, मिळालंय दादा, पण महाराज म्हणतात का कमी आहे. तो एक वाट पाहणार आहे, घडी घडी काळ अजून किती आहे. बरोबर देह जाईल जाईल याशी. मग त्या आधी आम्ही काय करावं, का जो काळ अशा भगवत भक्ताच्या पाया पडतो. ऐकूया जरा. जाते गरजता पोवाडे, 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 जाते गरजता पोवाडे.
बाबा मी तुम्हाला वेळोवेळी का टाळी वाजवायला होतं माहितीये का? आजचा दिवस काय शेतातली भरपूर धूळ सहन करतो, कीर्तनातली थोडी करून पहा, पण थोडा हळू नाच, ती जातील उठून आपल्या पोहोचून. खूप छान नाचतात बिचारे, टाळी वाजा त्यांच्या करता लय गोड. मी सांगत होतो दादा, मी तुम्हाला ही टाळी का आग्रह करतो वाजवायला? दादा ऐकता का, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा बरं का दादा. म्हणा धीरज महाराज किती ज्ञानोबरांची तुमच्यावर कृपा आहे, किती गोड मृदंग वाजवता. म्हणा बाबासाहेब महाराज किती गोड आवाज येऊ तुम्हाला देवाने दिलेला. ओमकार महाराज किती गोड गाता, कानिपनाथ महाराज किती गोड कीर्तन करतात. वा मयूर महाराज किती गोड कीर्तन करतात तुम्ही. असं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर आपल्याला एक आजार लागलाय महादाराबादकर, एक रोग लागलाय आपल्या पाठीमाग. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं काय भेटेल कोणावर जळू आणि नावं ठेव. इथं काय कोणाला नावं नका ठेवत बसू, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. इथं काय भेटणार नावं ठेवून कोणाला? कबीर महाराज म्हणतात, निंदा मत करना किसी की. निंदा करता करता काय आयुष्य घालवतं दादा. आयुष्य घालवायचं असेल तर भजन करता आयुष्य घालवा, निंदे करताना काय आयुष्य घालवा. सच्ची बात कबीर जी की. हा परोपकार नेणे पर निंदा. कोणाची निंदा नका करू तुकाराम महाराज म्हणतात. परस्त्रिया सदा बहिणी माया. किती जीवनाला गोड प्रणाली भेटावी असं संतांनी लिहून ठेवले आपल्या करता. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतली ना, म्हणा वा तात्या 4 चाकी घेतली बरं का तुम्ही, अभिनंदन तुमचं वालं. फार गरिबी होती तुमच्यावाली, सायकल नव्हती हो. आज 4 चाकी तुमच्या दारात, अभिनंदन. तात्याला बरं वाटलं ना, आपल्याला बरं वाटलं ना. या ना तात्याची गाडी पाहिली, चौकात आला. कुठे गेलते ते? तात्यानं गाडी घेतली. कस काय? हो 1 नंबर आहे. अरे पण तुझा चेहरा नाराज दिसू राहिला म्हणे मला. म्हणजे त्याचं कारण आहे तात्या काय? त्यानं हप्ते घेतली असेल. अरे घेऊ दे ना जाळक्या. त्यानं कसे तू चांगलं तर म्हण. एखाद्याच्या वास्तू शांतीला गेले तर म्हणा वा पाटील काय बांगला बांधला तुम्ही. झोपडी होती, झोपडी होती बरं का तुमचीवाली. वा किती लाइटिंग, किती कलर गोड आहे. काही लोकांना तिथे गेली पंचायती घरी सवय, कलरच असा दिला, लाइटिंगच अशी लावली. तू घरी तुझ्या टॉयलेटच्या बाथरूमला ती कडी नाही, तिला बादली लावायला लागत येड्या. तेवढी टाकून घे, काय लोकांच्या पंचायती करत बसतो. लोकांच्या निंदेत काय विषय घाला होता. इथं जो भेटल त्याला चांगलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बाबासाहेब महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप गोड. ज्याची गरजता पवाडी. खूप गोड. ज्याची गर्जना करायची. गर्जना या शब्दाचा अर्थ आहे का बरं का? ऐका, कशाला म्हणायची गर्जना? दादा तुम्ही निवृत्तीनाथ देवांच्या पालखी सोहळ्यात आले असेल, तुम्ही ज्ञानोबरांच्या सोहळ्यात गेले असतील, तुकोबरांच्या सोहळ्यात गेले असतील, तर एक पाहायला भेटतं, तर दिंडी सोहळ्यात कोणाला माईक नसतो. बाबा शास्त्री महाराज कोणालाच माईक नसतो. कारण 200, 300, 400, 500, 1000 दिंड्या असतात. मग एकाचं भजन एकाला येणार नाही ना ऐकू. मग एकदाच कधीतरी जय जयकार होतो मस्त बाकी. आणि सगळ्या वारकऱ्याच्या मुखातून एकच आवाजात. कसा म्हणाल का? पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, प्रभू रामचंद्र भगवान की, संत निवृत्तीनाथ महाराज की. हृदयापासून परमात्म्याला हाक मारणं म्हणजे ही गर्जना आहे बरं का दादा. दुसरं काय? ज्याची गर्जना करायची. नाही तर गर्जनाचा काय काही फरक आहे? काय ठिकाणी गर्जना असता त्या गर्जनाची, त्या गर्जनाची ना ती भरती गर्जना लय अवघड असते. हा दादा मी कोणाची निंदा नाही करत बरं का दादा. आमच्या तिकडे दत्ताचा शिंगो आहे. दत्ता जयंतीला शास्त्रीची लई गर्दी असते. आपण लाईनीला उभा राहा ना, अचानक काय
त्या गर्जनाचं फळ सांगतो तुम्हाला. बरं देव असा तापतो ना, त्याच्या काही गुटक्या 5 मिनिटं तर देव गडावर, आणि तिथं गेल्यावर मग ते देवाचं भजन. अरे दत्त्या दत्त्या कान पडायला पाहिजे. आपली लायकी आहे का दादा? आपण अशी गर्जना करत असेल तर नरकाला जावं लागेल. आपला अधिकार नाही ना दादा तो. बरं पुढचं अवघड असं, अरे दत्त्या लई सळवलं आज, तुला तिलाच मारून टाकायला पाहिजे, काय ठेवायला नाही पाहिजे. साधनाने आपल्या जीवनात दादा गर्जना करायची. हृदयापासून हाक मारा मस्त बाकी छान, हाक मारा त्याला मस्त बाकी छान. हाक मारणं ही गर्जना आहे. बरोबर शब्द लक्षात आला. ज्याची गरजता. मी तुम्हाला हेही पुरावा सांगतो बरं का. जनाबाई सुद्धा देवाला शिवाय देत होता, पण जनाबाईच्या का अंगात येईल होतं का? अरे अरे विट्या मुळा मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली. जनाबाई म्हणते वे रावणी अंगणी शिव्या देती दासी जणी. पण तेवढी साधनं होती. जनाबाईनं ज्या गौरीला हात लावला ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणायची मावशी. आपण त्या गौरीची राख केली. आपणही पुढच्याची म्हणा. जनाबाईनं गौऱ्या भजन म्हणायच्या, याय ना गौऱ्या जाळ्या, आणि जाळ्याने खाल्ल्या. तुम्ही पहा ना मिश्री लावताना 40 मालेगाव 40 लय अवघड असतं. याय नाही गौऱ्या. बरं ठीक आहे, जिला दात येते ना लावा बाबासाहेब महाराज. जिला दात नाही तिला काय मिश्री लावायचा नाद. पण देवानं सुद्धा तिच्या मुखाची रचना अशी गोड करून ठेवली राहते ना. तुम्ही पहा ज्या म्हातारीला दात नाही ती मिश्री लावीत नाही, खाती. जिला दात नाही तिला लावायची काय करायची, मग ती काय करते अशी मळून घेते मस्त वेळी. आणि एकदा की असा गपना हाणला मटेरियल बाहेर राहतो, पोपटा बाहेर येतो. अशी रचना. तुम्ही पहा ज्या म्हातारीला दात नाही तुम्ही. दादा ताई भजन करून घ्या इथं मस्त छान. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते ना, म्हणून अधिकार होता तेवढा. जनाबाईच्या देहाचा त्या गौऱ्याला स्पर्श झाला तर त्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या तेवढी साधनं नाही ना. मग गर्जना करायची ना, हृदयापासून हाक मारायची परमात्म्याला, जय जयकार. तरी त्याला पुढचं सांगितलं नाही अजून. बरं सांगूनच जातो आता, नको त्याला टास्क येईल. जाऊ ज्या मिश्राला येते ना त्यांची मेक राहते त्या मिश्राला पाहायची. तिनं मिश्रेचा असं तोंडात गोळा घ्यावा आणि तेवढ्या एखादा पाहुणा घ्यावा आणि त्याला विचारावा आहे का घरात. आता थोडं सांगता येत नाही आणि बोलता येत नाही. तुम्ही लवकर लक्षपूर्वक ऐका बरं का. तुम्ही सगळे म्हातारे बायाची मेक. मग ती काय करते सांगायचं ना कुठं जायला, पण ते गडबड होऊन जाते. मग इथून नद्याला उगम सुरू होऊन जातो मस्त बघायच्या. पण ते सांगायचं ना, आता कुठं गेले कुठं मालक सांगायचे ना. मग एक भाकर तव्यावर, एक भाकर आहाराला, आणि एक थापायचं काम चालू असं काठवटीत. मग आता ती कुठं गेली सांगायची ना पप्याचा बाप. मग ती म्हातारी काय करते ऐकता का, ती आहाराची भाकर अशी बाजूला ठेवती आहाराची, आणि ते मटेरियल त्याच्यावर टाकी ती, परत तीच भाकर घेते ना आहाराला लावी ती. कानारा भाग्यवान. चला मुद्दा ऐका दादा. म्हणून आपल्या जीवनात तेवढी साधनं नाही. म्हणून ऐका येईल का, काय लावायची गरज नाही. त्या मिश्रीने एवढी चार्जिंग भेटते का. तुम्ही भजन करा, काय मिनिटात तुम्ही चार्ज व्हाल, आनंदी व्हाल मस्त बाकीच्या. ऐका ऐकूया जरा मस्त बाकीच्या गर्जना. आता पोवाडी या शब्दाचा अर्थ काय. तो अहो श्रावण महाराज, अहो तुम्हाला मी कीर्तनाला आणलं इकडं आणि तुम्ही पोवाड्याची भाषा करता. मग पोवाडी या शब्दाचा अर्थ काय. दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हरी दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे
शब्दाचा अर्थ काय? दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाची. आता दुसरं प्रमाण ऐकायचं आहे आपल्याला. देवाचं भजन करणं या नाम पोवाडे. देवाचं भजन करणं या नाम दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचं भजन करणं या नाम पवाडे. थोडं कमी नाच रे बा, दो जास्त उडायला. आता ऐका दुसरं प्रमाण ऐकायचंय. देवाचं भजन करणे हे सुद्धा पवाडे. महाराज म्हणतात देवाचं चरित्र गाणं हे सुद्धा पवाडेची. गायन ते लीला चरित्र पवाडे. म्हणजे देवाचं चरित्र जरी गायचं असेल तर पवाड्याची, ऐकायचं जरी असेल तर पवाडे, भजन करायचं जरी असलं तरी पवाड्याचे. म्हणून महाराज म्हणतात असा जो भगवत भक्त आहे, देवाच्या नामाची गर्जना करणारा, पवाडे गाणारा, कळी काळ पाया पडे, अशा भगवत भक्ताच्या, नामधारकाच्या, वैष्णवाच्या तो काळ पाया पडतो. प्रमाण ऐकायचं. काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी. बरोबर बरोबर बरोबर. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. आता पुढचं प्रमाण ऐकायचं बरं का. ऐका बरं का काळाची स्थिती. महाराज म्हणतात तिकडे भगवत भक्तानं या मुखाने भगवंताचं नाव घ्यावं आणि तिकडे काळाची स्थिती ऐका. दड 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 दुड 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. 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 शिवनाम शीतळ मुखी शेवी बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी बापुडिया रे. शिवनाम शीतळ बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी बापुडिया रे. भगवत भक्तानं भजन करावं. महाराज म्हणतात दड 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 दुड 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिव नाम शीतळ मुखी शेवीपा कापडिया. बरोबर. मग अशा भगवत भक्ताचा काळ पाया पडतो, ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवडे गायचे. तुकाराम महाराज जरा परिचय सांगा. ऐका ना परिचय. बोला. तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा. ओ हा पंढरीचा राणा. ओ हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा. वा ओंकार महाराज वारे वा. बढिया गिराईक. गुड. परिचय सांगितला. कुठं राहतो तो देव? तो हा पंढरीचा. बरोबर. थोडी पंढरी ऐकायची. जरा हात वरी करा. कोण कोण पंढरपूरला जाऊन आलंय? आता खाली करा. जे कोणी नाही गेलं ते वर हात करा. बरं आता नाही करणार नको. आता हुशार. जे जाऊन आले जावं पंढरीला. बरं का. एकदा तरी पंढरीला. बोला बोला. एकदा तरी पंढरीला जायचं असं म्हणा. एकदा तरी पंढरीला
एकदा तरी पंढरीला. तुम्हाला भुका लागल्या का? नाही, जरा जरा राहू द्या ना. असं म्हणा आता. तसं मरायचंच नाही. मरायचं आहे एक दिवस. एक मुख्यमंत्र्याला मरण आलं, आपली काय गती. एक दिवस तर मरायचंच आहे, पण वर्षातून एकदा तरी, वर्षातून बरं का, जन्माला आल्यावर नाही, वर्षातून एकदा तरी पंढरीला. तसं विसरले का काय? तसं मरायचंच नाही असं ठरवायचं. वर्षातून एकदा तरी पंढरीला जायचं ठरलं बरं का. का जायचं पंढरीला? तुम्ही काशीला कोण कोण जाऊन आलं वरभट करा. बरोबर. काय म्हणशील आता? पंढरी सांगत होता, गेला काशीला घेऊन आम्हाला. मग पंढरी सांगायची म्हणून काशीला नेलं तुम्हाला. प्रमाण ऐकायचं बरं का आपल्याला. काशीला गेले म्हणजे तुम्ही द्वारकेला गेलेच की. कुठे गेले? द्वारकेला. चारीधाम तीर्थयात्रेमध्ये होऊन जातं ते सगळं. पण महाराज म्हणतात पंढरपूरचा महिमा ऐकायचं बरं का आपल्याला. एकदा पंढरी जाण्यात काय फळ आहे? महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती किती किती? हा पटकन. किती किती? तर मला भुका लागल्या, मला असं कळलं. किती? असं. हा किती? काशीला 5 वेळा जायचं आणि द्वारकेला 3 वेळा जायचं. किती किती किती? द्वारकेला किती? आता प्रमाण ऐकायचं, पण पंढरीचं महत्व ऐका. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3. काशीला किती वेळा जायचं? किती? आणि द्वारकेला? काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3. पंढरीशी जाणे एक वेळा, पंढरीशी जाणे एक वेळा. द्वारकेच्या 3, द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणे एक वेळा, पंढरीशी जाणे एक वेळा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक टाळीवाज आमच्या धीरज बाबा करतात. बहुत बढिया, मस्त बघितलं. काशीला किती वेळा जायचं? 5. आणि द्वारकेला 5 आणि 3. जेवढं ही 8 वेळा जाण्यात, तेवढं एकदा पंढरीला जाण्यात पुण्य बरं का. पंढरीशी जाणे एक वेळा जायचं पंढरीला ठरलं. का पंढरपूरला जायचं? ऐकू राहिले? ऐकता का त्या पंढरीचा महिमा? का पंढरपुराला जायचं? जेव्हा नव्हते चराचर, नवते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते आणि तेव्हा होते. हा, म्हणून पंढरपूरला जायचं म्हणजे तसं. हा बस ठरला आता बरं का चोपदार. हा जमला आता. मस्त बाई निवृत्तीनाथ देव इथूनच जातात बरं का. नान्नाजला मुक्कामी असते पालखी. येताना असते वाटतं. जाताना दातलीला रिंगण असतं मस्त बाकी. वा तयारी करा मस्त. निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्यामध्ये एकदा तरी जाऊन यायचं पंढरीला. एकदा म्हणजे हा जमलं. असं जमलं. वर्षात नाही आता पंढरीला. पंढरीला गेलं म्हणजे मग एक गंगा आहे, एक माई आहे. तिचं नाव काय आहे? चंद्रभागा. काय नाव आहे? हा जुन्या बाया म्हणायच्या चंद्रभागाच म्हणायच्या. तुम्ही चंद्रभागा नाव आहे ना. चंद्रभागा साधी खेळती भाषा. चंद्रभागा. त्या चंद्रभागेचा महिमा आहे का? सकळही तीर्थे घडती एक वेळा, सकळही तीर्थे घडती एक वेळा, आवगीच तीर्थे घडती एक वेळा, आवगीच तीर्थे एक वेळा चंद्रभागा डोळा देख दिया, देख दिया, देख दिया. आवगीच पापी गेली दिगंतरे,
असा मस्त प्रमाणे ना त्याला अवघीच तीर्थे तुकाराम महाराज म्हणतात घडली एक वेळा. ऐकता का आणि चंद्रभागा डोळा डोळ्यानं पाहिली. महाराज म्हणतात अवघीच तीर्थे घडली बरं का, घडली एक वेळा एकदाच. निश्चित चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी म्हणजे चंद्रभागेचा महिमा काय आहे? ऐकता का? जेव्हा नव्हती गोदा गंगा, जेव्हा नव्हती गोदा गंगा, जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हती गोदा म्हणजे गोदावरी, गंगा हरिद्वार. आणि तेव्हा होती जेव्हा गंगा नव्हती, जेव्हा गोदावरी नव्हती तेव्हा होती. म्हणून पंढरीला जायचं. कुठे आहे ती पंढरपूर? भीमा तिरी एक वसविले नगर. भीमेच्या तीरावर बरं का, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजाचा पायील 16,000 रे, पायील 16,000. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. बरोबर आलं झालं. अजून जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. बस झालं, थांबूया आता. त्या पंढरपूरचा परिचय दिला, अजून एक नाव दिलं त्याला. ऐकायचं का? जायचं का जरा संतांच्या भाषेत? तिथं जाऊन परत येऊ बरं का आपण हैदराबादला लवकर. हा पंढरी जाऊन लगेच येऊ. ऐकता का? जरा जाऊया संतांच्या भाषेत. जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जरा हात वरी करूया, हात ताली वाजूया, बहुत बढिया. जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया टाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागया. ए विठोबाचा धर्म जातो, माझ्या चरणी लक्ष लागो. ओ विठोबाचा धर्म जातो, माझ्या चरणी लक्ष लागो. हो विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. परिचय दिला. जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे. अनसाला जाऊ तया ठाया, काही भोज. पंढरपूरच्या मालकाचा परिचय दिला. तो हा पंढरीचा राणा, ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे. राणा म्हणजे राजा. राजे तीनच झाले, संपले माझं कीर्तन. राजे तीन. एक पंढरपुरातला राजा देव पांडुरंग परमात्मा, दुसरे राजे अलंकापुरीचे आणि यांचा राजा. हा ज्ञानोबा राजे बर का अलंकापुरीचे. बरोबर बरोबर बरोबर. आणि एक राजा आहे महाराष्ट्राचा जाणता राजा, म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आली आता शिवजयंती जवळ. सगळ्या मावळ्याला विनंती, भाऊ पिऊन नका साजरी करू रे, जरा डीजे लावा, पण जरा भजन लावा मस्त बाकी छान बरं का. हा आणि तिथंच वर्गणी द्या.
जे पोर आनंदाने मस्तीत बिगर दारू पेलीची शिवजयंती साजरी करेल ना, भरपूर पैसे द्या पोरांना. हा, सहकार्य करा त्यांना मस्त बाकी. शिवजयंती पण थाटात, नाही तर मग हे आपल्या शिवजयंतीचे पैसे घेतील आणि जातील डाबीवर प्यायला. मग नाही जमणार बरं का शिवजयंती. मावळ्यांनो ऐका रे जरा, शिवरायांचे विचार, वा वा, जिजाऊंचे विचार. आई असं काही पुण्य करा की आपल्या पोटी आजचा हिरा जन्माला यावा बरं का ताई. भाग्यवान असेल ती आई ज्या आईनं सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखा महात्मा जन्माला घातला. भाग्यवान असेल ती आई सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारख्या महात्म्याला जन्माला घातलं. भाग्यवान आहे ती आई आजही आपल्याला पाहण्याकरता सद्गुरू रामगिरी महाराजांना जन्माला घालणारी आई. भाग्यवान आहे ती आई आमच्या गायकवाड माऊलीला जन्माला घालणारी ती माय. इथं साधूला जन्माला घालणारी आई धन्य आहे. इथं ज्ञानोबरायला सुद्धा जन्माला घालणारी माय धन्य. ऐसे सांगता हरीशी प्रेमो संडली रुक्मिणीसे म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. राजा, एक राजा महाराष्ट्राचा जाणता राजा, दुसरे राजे अलंकापुरीचे आणि तिसरा राजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरपुरातला मालक तो हा पंढरीचा राणा, पुसाचा चवट राजना, चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारिदाशी वैकुंठाशी जावे. तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे. भुक्ती मुक्ती कामारिदाशी चिंतिता जयाशी पुसासा चवट राजना, तो हा पंढरीचा राणा. कळी काळ पाया पडे ज्याचे गरजता पवाडे. विठोबा रखुमाई चला हार घालणारे चला. टाळी वाजूया, टाळी टाळी. तरी दुसरं येईल हे जरी नाही हात वरी करूया, हात टाळी वाजूया. जय हा, बहुत बढ़िया, हैदराबाद कर पारे. टाळ करूया का हे नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल. हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हो एका जनार्दन आमचे काय बाजा येईल, एका जनार्दन आमचे काय बाजा येईल, आमचे काय बाजा येईल, आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी. लटकेने बोला मी वर्तमान गोष्टी, लटकेने बोला मी वर्तमान गोष्टी, लटकेने बोला मी वर्तमान, लटकेने बोला मी वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी, वर्तमान गोष्टी झालं, वर्तमान गोष्टी. लटकेने बोला मी वर्तमान गोष्टी, लटकेने बोला मी वर्तमान गोष्टी. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई, पिंगाग बाई पिंगाग बाई, ओ पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई. अवघा 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 दांगड दिंगाग, अवघा दांगड दिंगाग, दांगड दिंगाग, दांगड दिंगाग, अवघा दांगड दिंगाग, अवघा दांगड दिंगाग, अवघा दांगड दिंगाग, अवघा दांगड दिंगाग. पिंगळा नावाचं प्रकरण ऐकलं आपण. वा वा वा, पिंगा नावाचं
नावाचं प्रकरण ऐकलं जरा जरा होर नावाचं प्रकरण ऐकूया जरा ऐका दादाला होर ऐका दादाला 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 ऐका दादानो होर ऐका दादानो ऐका दादानो होर ऐका दादानो होर ऐका दादाला ऐका दादानो होर ऐका दादाला ऐका दादानो ऐका दादाला होर ऐका दादाला 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 ऐका दादानो होर ऐका दादानो ऐका दादानो होर ऐका दादानो जळजळीत सोनं चला ऐका सोनं चला एका सदिस तो सजवला बरवे 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 पंढरपूर 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 करुणी मोचित करुणी मोचित प्रेम घाली हृदयात दान मागयास अनुदान मागयास दान मागयास अनुदान मागयास दान मागयास दान मागयास दान मागयास दान मागयास ये डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका फिरवे तो तुम्ही डुगडुग ऐका ए डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका ए डोर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका ए तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगडुग ऐका हात वरी हात एक साथ टाळी धन्यवाद पिंगळा महाद्वार बोली पिंगळा मागवले पिंगळा मागवले कोणी बोलत होते का पिंगळा मागवले पिंगळा मागवले कोणी बोलत होते का